श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या ज्या काही अपेक्षा आहेत, इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. तुझ्या जीवनात ते सर्व काही मिळेल जे तुला हवं आहे. तू फक्त एक प्रयत्न कर, एक पाऊल पुढे टाक. मी सदैव तुझ्या सोबत असेल. तुला जाणवेल की मी तुझी मदत करत आहे. मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. बाळा, पुढील 8 दिवस तुझ्यासाठी मदतीचे, आनंदाचे, उत्साहाचे आणि नवीन कार्याचे आहेत. तू ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत आहेस, तेच तुला मिळणार आहे. तुझ्या शक्यतांना वाढवणारा आशीर्वाद आज तुझ्या पुढे आहे. मी तुझ्या सर्वात जवळ आहे. कठीण काळ असतानाही मी तुला जवळ करतो आणि तुझ्या सर्व तक्रारींना दूर करतो. कारण तो तुला सहनशील बनवतो. एका शुभ संकेतासाठी मी तुला निवडतो. काही गोष्टी तुझ्या मार्गात येत आहेत. तो मार्ग मीच तुझ्यासाठी तयार केला आहे. मार्गावर चालत असताना काही अडचणी तुला वाटू शकतात, पण कधीकधी त्या मुळात तुझ्यासाठी नसून त्या फक्त मार्गात असतात. तू त्याकडे दुर्लक्ष कर आणि आपली पावले पुढे टाकत राहा. तू जितका संयम ठेवशील, जितकी श्रद्धा ठेवशील, तितकाच तुझ्या जीवनातील अंधार दूर करणारे माझे आशीर्वाद तुला प्राप्त होत राहतील. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ती जर तुझ्यापर्यंत कुठल्याही मार्गाने पोहोचत असेल, तर यापेक्षा श्रेष्ठ तुझ्यासाठी काहीच नाही. मनातील शंका सोड, कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. जे कार्य तुम्हाला पुढे नेणारे आहे, तुम्हाला तुमच्या प्रतीक्षेला आणि तुमच्यासाठी हव्या असलेल्या मार्गांना मोकळं करणारी आहे. मला माहीत आहे की ज्या काही तुमच्या मनात अडचणी येत आहेत, त्या सर्व काही लवकरच दूर करण्याचे कार्य मी करणार आहे. तुम्ही माझ्यासोबत पुढील काही मिनिटे जुळून राहा. हा संदेश ऐकत राहा, कारण हा संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा, तुम्हाला पुढे नेणारा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, तर पुढील काही मिनिटे याकडे लक्ष पुरवा. तुमचे कितीही विरोधक तुमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतील, पण ते सहजासहजी तुम्हाला पार करून पुढे जाऊ शकत नाही. काही काळपर्यंत ते तुमच्या पुढे असू शकतात. असे तुम्हाला वाटते की ते पुढे जात आहेत, पण तू देखील तुझ्याच गतीने पुढे जाणार आहेस. कारण मी सदैव तुझी साथ देतो, तुला पुढे नेतो आणि तुझ्या कार्यात तुला मदत हवी आहे तिथे मदत करतो. होय बाळा, कारण मी तुझी स्वामी आई आज तुझ्यासोबत आहे. आज तू मनातील जी काही इच्छा व्यक्त करत आहेस, ते पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करतो. होय, तुला लवकरच काहीतरी नवीन सुरू करायचे आहे. त्यासाठी तुला देवाची साथ हवी आहे. परमेश्वरी साथ तुला मिळणार आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड तुझ्यासाठी कार्य करणार आहे. तुमच्या विचारांना अधिक गती देण्यासाठी हे संदेश ऐकत राहा, कारण या संदेशातून तुम्हाला सकारात्मक विचार, सकारात्मकता मिळणार आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या भरभराटीला, आनंदाला आकर्षित करू लागता, तेव्हाच हे संपूर्ण सृष्टीतील ब्रह्मांड तुम्हाला मदत करू लागते. तुम्हाला भरभरून आनंद मिळणार आहे. आनंदाची बातमी मिळणार आहे. सुख येत आहे. काही कठीण तुमच्या जीवनातून निघून जाण्यासाठी पुढे होत आहे. जर तुम्ही चिडचिड, राग, द्वेष आणि खूप काही अशा गोष्टी ज्या तुमच्या अवतीभोवती घडतात आणि त्या नकारात्मक आहे, तेव्हा त्या गोष्टींना सोडून द्या, दूर करा. स्वतःपासून त्यांचा त्याग करा. कधीही मनात अहंकार बाळगू नका. तुम्हाला जे काही मिळत आहे ते परमेश्वरी कृपा माना आणि ते स्वीकार करा. त्यासाठी देवाचे धन्यवाद अवश्य करा. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे
त्या सर्व काही गोष्टींसाठी धन्यवाद देता, तेव्हा अधिक आशीर्वाद आपोआप तुमच्या गतीने तुमच्या दिशेने येऊ लागतात. जर तुम्ही देखील हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी माऊली तुमची कृपा माझ्यावर निरंतर राहो अशी कमेंट करा. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान, माझी स्वामी माऊली महान, माझ्या स्वामी माऊलीचे कार्य महान, असे तुम्हाला जे काही वाटते ते लिहा आणि त्यातून तुम्ही पाहाल की तुम्हाला सकारात्मकता जाणवत आहे. अगदी तुम्ही कमेंट्समध्ये लिहित असताना सुद्धा तुम्हाला सकारात्मक विचार करायचे आहे, देवाला प्रार्थना करायची आहे, तुम्हाला जे काही मागायचे आहे. अगदी हा संदेश ऐकत असताना तुम्ही स्वतः थेट स्वामी माऊलींशी संवाद करत आहात किंवा स्वामी माऊली तुमचं ऐकत आहेत हा विश्वास मनात बाळगा आणि आपल्या विचारांना नकारात्मक नाही तर सकारात्मक ठेवा. सर्व काही सकारात्मक तुमच्या दिशेने प्रवाहित होऊ लागेल, कारण देवाची ऊर्जा प्रचंड आहे, देवाचे आशीर्वाद प्रचंड आहेत. ते स्वीकार करण्यासाठी काही काळ लागू शकतो, पण ते एकदा येत असताना तुम्ही ते स्वीकार करत राहावे आणि आनंदी राहावे. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला मनापासून आनंद मिळत असताना तो स्वीकार करा, कारण तुम्ही ब्रह्मांडात जे काही देता ते दुप्पट तुम्हाला मिळू लागते. कुणाची मदत करायची वेळ आली तर ती नक्की करा. कुणी जर गरजू असेल, खरोखर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला असेल तर त्याची देखील मदत करण्यास विसरू नका. टाळाटाळ न करता तुमच्याच्याने जे काही होईल ते तसे मदतीचे हात पुढे करा, कारण कधीकधी देव आपल्याला यासाठी देतो की आपण काहीतरी चांगले कर्म करावे. जर तुम्ही हे मान्य करत असाल तर होय देवा मान्य आहे असे टाईप करा. देव तुम्हाला चांगले मार्ग दाखवतात, चांगल्या मार्गावर चालवतात. स्वामी म्हणतात की खूप खर्चातूनच परमेश्वर भेटणार असं काही नाही, तर तुझ्या केलेल्या साध्या सोप्या आणि श्रद्धेने केलेल्या एखाद्याची मदतसुद्धा तुला पुढे नेऊ शकते. होय, तू सत्य ऐकत आहेस. कधीकधी लोक देवभोळेपणाने खूप काही खर्च करतात, खूप काही इतक्या वस्तूंवर खर्च करू लागतात की जिथे तो खर्च अनावश्यक होतो. मग पुन्हा चिंता तेच करतात. मग या चिंतांपासून दूर राहण्यासाठी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे. माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल तर तिचे नियोजन करणे. तुम्ही तुमच्या आर्थिक संपन्नतेत वाढ पाहू इच्छित असाल तर ते नियोजन करत राहा, कारण ते विशेष महत्त्वाचे आहे. देव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदतीचा हात पुरवतो, पण जेव्हा देव देतो ते तुम्ही तुमच्याजवळ कशा पद्धतीने रोखून ठेवू शकता किंवा ते तुमच्यापर्यंत आल्यावर तुम्ही त्याचा किती चांगला उपयोग करू शकता हे देखील तुमच्या सर्व काही विचारांवर अवलंबून आहे. देव म्हणतात तुला भरभरून मिळत आहे, पण ते तुझ्याजवळ कसे अधिक होईल याचा देखील विचार कर. मी श्रद्धा आणि भक्ती अंतःकरणातून केल्यावर पावणारा देव आहे. मला तुम्ही कितीही मोठमोठे काही खर्च करून किंवा मोठमोठ्या पूजा करूनच प्राप्त कराल असे काही नाही. तर माझ्या भक्तीत जो नामस्मरण करतो, जो मला अगदी स्वतःच्या जवळ नामस्मरणाने प्राप्त करू इच्छितो, तो मनापासून भक्तिभावाने माझे नामस्मरण करेल तर मी त्याला प्राप्त राहील, कारण मी भक्तीचा भुकेला आहे. मला भक्तीच्या व्यतिरिक्त तुमच्याकडून काहीही नको. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनात मी दर्शवतो की मी सतत आहे. जे कोणी मला मान्य करतात त्यांच्यासाठी मी सतत इथे उपस्थित आहे. मी आज तुमच्यापुढे स्वामी माऊली रूपात आहे. तुम्ही तुमच्या इच्छा माझ्यापुढे सांगा आणि प्रार्थना करा, मी त्या स्वीकार करील. सर्व काही तुमच्या जीवनात सुखद
अनुभव आनंद येणार आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे तुम्ही ऐकाल ती जागा पवित्र होईल, ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण केल्या जातील. स्वामी माऊलींना प्रार्थना करा, कारण स्वामी माऊली प्रार्थना ऐकतात. तुमच्या जीवनातील ते सर्व काही अंधकार, त्रास, दुःख, क्लेश हरण करण्यासाठी फक्त प्रार्थना आणि नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत राहा, कारण यातून तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल आणि ऊर्जेने स्वामी तुमच्या सर्व काही समस्या सोडवू शकतात. तुमचा विश्वास असेल तर स्वामी शक्ती महान आहे असे टाईप करा. देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुम्हाला सुखात, आनंदात, हसत खेळत ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ.
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी